आज शिवाची ही कथा न ऐकणं म्हणजे शिवाची कृपा गमावणं आहे. भगवान शिव म्हणतात, हे भक्त माझी ही कथा आजच्या दिवशी ऐकेल त्यांच्यावर आज 4 दिवशी मी कृपा करेन आणि माझा अखंड आशीर्वाद त्यांच्या सोबत मरेपर्यंत राहील. म्हणूनच ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. हे महादेवा, तुमची ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या रडक्या भाग्यात असा चमत्कार करा की त्याला कुणाकडेही पैशाची भीक मागायला लावू नये. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताची प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करा. भक्तांनो, शिवाची ही पवित्र कथा ऐकल्याने कितीही मोठ्या आजार, रोग, किती मोठेतील मोठी चिंता, भयंकर दुःख, शत्रू, घराला लागलेली साडेसाती सर्व काही निष्ट होते आणि आपला अकाल मृत्यू होणं टळून जातो. हे भक्त महादेवाची ही कथा ऐकतात त्या भक्ताच्या घरावर, मुलांवर कधीही संकट येत नाही. तुलाही श्रीमंत व्हायचे असेल तर तू ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐकली पाहिजे. भक्तांनो, तुम्हाला भगवान शिवाचा चमत्कार तुमच्या भाग्यात करून घ्यायचा असेल तर हे महादेवा, माझ्या भाग्यात चमत्कार करा टाईप करून ही कथा लाईक करा. आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण आपले महादेव सांगतात, अर्ध अधुरं ध्यान कधीही उपयोगाचं ठरत नाही. भक्तांनो, ही शिवाच्या महिमाची, शिवावरही भक्तीची अशा भक्ताची कहाणी आहे ज्याने एका अनाथ मुलाची जीवन बदलून टाकलेले आहे. जो मनुष्य पूर्वी 2 वेळच्या जेवणाची आस धरायचा तो आता एक दानशूर व्यापारी बनलेला आहे. तर चला शिवभक्तांनो, आज आपण आपल्या शिवाच्या महिमाची कथा ऐकूयात आणि आपले प्राण कसे वाचवतो ते पाहूया. एका छोट्या गावामध्ये अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. त्याच्या लहानपणीच त्याच्या आई वडील वारले, त्यामुळे त्याला या जगात कोणीही नव्हतं. तो एकटाच राहत असे आणि त्याचे आयुष्य जगत होता. तो दररोज सकाळी उठायचा, जेवण बनवायचा, घरातील कामे वगैरे उरकायचा आणि मग गावाच्या बाजारपेठेत जायचा. तिथे तो कोणाच्या तरी शेतात किंवा घरात जे काही काम असेल ते तो करायचा. लोक त्याला रोजगारावरही घेत असत. अर्जुन संध्याकाळी घरी यायचा. दिवसभरात कमवलेल्या 100 रुपयातून तो घरासाठी रेशन खरेदी करायचा आणि जेवणानंतर झोपायला जायचा. अर्जुन आता रोजच्या दिनक्रमाला कंटाळला होता. कधी कधी त्याला अनेक दिवस काम मिळत नसे, ज्यामुळे त्याला उपाशी झोपावे लागत असायचे. तो दररोज प्रार्थना देवाला करायचा, हे प्रभू, माझ्या आयुष्य असं किती काळ चालू राहील. अर्जुनच्या घरी एक मांजर होती. ती दररोज त्याची प्रार्थना ऐकत असे आणि त्याची दयनीय अवस्था पाहून दुःखी होत असे. एके दिवशी बाजारामध्ये एका व्यापाऱ्याने अर्जुनला त्याच्या दुकानात काही दिवस कामावर ठेवले. काही मजुरी निश्चित करण्यात आली. अर्जुन यासाठीचा फारसा आनंदित नव्हता, पण तो दुःखीही नव्हता. कारण वेतन कमी असले तरी तो जोपर्यंत काम असेल तोपर्यंत ते दररोज मिळत असे. काम सुरू झाले. अर्जुनला रोजगारी मिळू लागली. रेशन देखील खरेदी करू लागला. आता तो दररोज देवाला प्रार्थना करायचा आणि म्हणायचा, देवा, तू मला एक काम दिलेले आहेस, पण ते किती काळ टिकेल हे आणि कधी निघून जाईल हे मला माहित नाहीये. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? माझं आयुष्य असं किती काळ चालू राहील? मांजर अर्जुनाचे सर्व काही ऐकत होती. आता अर्जुन दररोज देवाला त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करू लागला. मांजरीला अर्जुन बद्दल खूप वाईट वाटले. हळूहळू बराच काळ गेला आणि अर्जुनचे आयुष्य सुरळीत होऊ लागले. एके दिवशी अर्जुन त्याच्या खोलीमध्ये पोहोचला तेव्हा त्याला त्याच्या दाराशी एक वृद्ध महिला बसलेली दिसली.
अर्जुन तिच्याकडे आला आणि म्हणाला, आई, तुला काय हवे आहे? म्हातारी म्हणाली, बेटा, जर तुझ्याकडे काय खायला असेल तर दे मला. मला खूप भूक लागलेली आहे. अर्जुनने आणलेला रेशन त्याच्यासाठीही पुरेसा नव्हता. आता त्याने काय करावे हा विचार तो करू लागला. तो स्वतः दिवसभर उपाशी होता. मी अजूनही तरुण आहे, त्याने विचार केला. चला, मी आजचे जेवण या आजीला देतो. आणि असे बोलून अर्जुन त्या आईकडे गेला आणि तिला बोलू लागला, आई, माझ्याजवळ एवढेच अन्न शिल्लक आहे, तू हे खाऊन घे. माझी तब्येत खूप वाईट आहे. मी तुला इतकंच देऊ शकतो. माझी प्रकृती कधी सुधारेल हे मला माहित नाही. मग त्या म्हातारीने अर्जुनने दिलेले जेवण खाल्ले आणि म्हणाली, बाळा, का होणार नाही? सर्व काही तुझ्या मनासारखेच होईल आणि ते नक्कीच होईल. पण जेव्हा जेव्हा मी तुला पाहत असते तेव्हा तेव्हा तू परिस्थितीबद्दल रडत असतोस. अरे बाळा, तू तरुण आणि बलवान आहेस. मेहनत कर, सगळं काही ठीक होईल. अर्जुन म्हणाला, आई, मला कठोर परिश्रम करायला भीती वाटत नाही, पण मला काम क्वचितच मिळते. मी कुठे जाऊ? इथे मला जे काम मिळेल ते मी करेन. म्हातारी आई म्हणाली, बाळा, भगवान शिवाच्या आश्रयाला जा. तुला आशीर्वाद प्राप्त होईल. तुम्हाला भगवान शिव माहित आहेत ना? तेव्हा मुलगा म्हणाला, हो आई, मला माहित आहे भगवान शिवा, पण आता ते मला कुठे भेटू शकतील? आता त्या म्हाताऱ्या बाईने तिची साथ सोडली आणि मुलाच्या मनामध्ये पुढे जाण्यासाठी एक ठिणगी पेटवली. अर्जुन रात्रभर विचार करत राहिला की हे म्हातारी बाई वेडी होती का? ती स्वतः अन्न मागते आणि मला भगवान शिवाचा आश्रय घेण्यास सांगत आहे. तुला आशीर्वाद मिळेल असेही बोलते. तुम्ही स्वतःचे भले स्वतः का करून घेत नाहीत मग? आधी स्वतःचे भरे करा आणि नंतर इतरांना सांगा. आजच्या कलियुगामध्ये देव कुठे मिळेल? अर्जुनने त्या वृद्ध महिलेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. तो दररोज देवाला त्याची तक्रारी सांगायचा. त्याची मांजर त्याचे सर्व शब्द ऐकायची. आणखी 1-2 वर्ष गेले. अर्जुनच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नाहीये. त्याचे तेच थकलेले आयुष्य पूर्वी सारखेच चालू होते. आता एके दिवशी जेव्हा तो त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याला दिसले की त्याच्या घरासमोर दुसरी एक महिला बसलेली आहे. अर्जुन विचार करू लागला, अरे, आजपर्यंत माझ्या कोण आले आहे नवीन? तो त्या बाईला विचारतो, अरे आजी, तू कोण आहेस आणि तू माझ्या घरी कशी आलीस? तेव्हा ती बाई म्हणाली, अरे बेटा, तू मला ओळखलं नाहीस? मी तीच वृद्ध आई आहे जी काही वर्षापूर्वी तुझ्याकडे आली होती. मी जाऊन पाहण्याचा विचार केला की तू शिवाला भेटायला गेला आहेस की नाही. पण तुझी अवस्था पाहून बाळा, असं वाटते की तू भगवान शिवाच्या आश्रयाला गेलेला नाहीस. तो भगवान शिवाचा आश्रय घेतला नाही. ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे बघ, मी भगवान शिवाचा आश्रय घेण्यासाठी गेलो होतो आणि माझी परिस्थिती कशी बदलली ते बघ. पण तू का गेला नाहीस बाळा? या गावातून बाहेर पड आणि मग बघ. तू या जगात जास्त काही करण्याची, फक्त 2 वेळेच्या जेवणाची जगतोस आणि काम करतोस. तू मूर्ख आहेस बाळा. उठ आणि या जगातून बाहेर पड. बघ, हे कसं जग आहे. तुला कुठेतरी 2 वेळेचं जेवण मिळेल. ज्याने तुला अन्न दिले आहे तो उपाशी नाही ठेवणार. पण तुझ्या गुदमरल्यासारखे जगत आहे हे चुकीचं आहे बाळा. तू हे ठिकाण सोडल्यावरच तुला हे सर्व काही नष्ट होईल. तू इथून निघून जाण्याचा प्रयत्न कर बाळा. जरी तुला भगवान शिव सापडले नाही तरी तुला आयुष्यात थोडा अनुभव तरी मिळेल. अरे बाळा, तुझे गाव आणि तुझी झोपडी ही इथेच राहील. तुला जर काही सापडले नाही तर पुन्हा इथंच यावं लागणार आहे. एवढे समजावून सांगल्यानंतर ती म्हातारी पुन्हा निघून गेली आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे सोडून गेली. वृद्ध महिलेचे बोलणे ऐकल्यानंतर आणि तिचे प्रकृती सुधारल्यानंतर पाहून अर्जुनला आता शिवाच्या अस्तित्वावर थोडा विश्वास बसू लागला. त्याने आपल्या घराला कुलूप लावले, काही कपडे त्याच्या पिशवीत ठेवले आणि भगवान शिवाच्या शोधामध्ये तो निघू लागला. तो मनात बोलू लागला, आज माहित नाही का, मी खूप आनंदी वाटत आहे.
तो यापूर्वी कधीही इतका आनंदी नव्हता. अर्जुन गाव सोडून गेला, पण त्या महिलेला विचारायला विसरला की त्याला भगवान शिव कुठे सापडतील. आता त्याने काय करावे आणि कोणत्या दिशेने जावे हे अर्जुनला काहीच समजत नव्हतं. एक विचार करून तो एका दिशेने निघाला आणि त्या दिशेने चालत राहिला. या वाटेत त्याला एक मंदिर सापडले जिथे भंडारा चालू होता. तोही भंडाऱ्यामध्ये सामील झाला. बंधारा संपल्यानंतर तो शिवाच्या शोधात जाऊ लागला. तो मनात हाच विचार करत होता की मला भगवान शिव कुठे सापडतील. एवढी कथा सांगून मी संपवतो. नमस्कार.